नमस्कार सगळ्या कोंकणी किचनात तुमगे स्वागत असा। आज हांवें केला उपवासाचे एक नवीन प्रकार म्हटला साबुदाण्याची थालीपीठ। हे खाऊ खूप बरे लागता। एक पळी तुम्ही उपवासासाठी हे नक्की करून पळया आणि कसे करचे म्हण ह्या व्हिडिओ तुम्ही पळया। साबुदाण्याची थालीपीठ करू हा हिंगा अर्ध कप साबुदाणा घेतला। 2 मीडियम साइजाचे बटाटे उकळून घेऊन किसून घेतला आहे। मॅश केला थोडे तुकडे उरता। थोडो शेंगा पावडर, मिरसांग आहे हिरवी मिरसांग बारीक बोडून घेतला। 2 मिरसांग आसा ती, थोडे जिरे आणि कोथिंबीर पालो। आता मी पहिल्या साबुदाणे मात्र भाजून घ्या। हांवें कायल दवरला। आमका साबुदाणे जास्त भाजून घेवचे ना, मात्र असे भाजून घेवचे। एक 5 मिनिट हे भाजून घेतले। आता हे थंड कर आमका मात्र मिक्सरात वाटून घेऊ जाय। आता हे मिक्सरात घाल सुकेत वाटून घेवचे आणि हे खूप बारीक करचे ना, मात्र मीडियम असे रवाळ असे दवरचे। हेका हात वाटून घेतले एक आयदना घाण घेते असा। हे पळया अशी वाटून घेतलाय एकदम बारीक पावडर केला। आता इथून बाकी सगळं घाण घ्या। चवीप्रमाणे उपवासाच मीठ आणि शेंगा पावडर। आता हे सगळे बरे करून मिक्स करून घेवचे। आता हे पहिले उदक घालनासतना बरे करून पुरा कालून घेवचे, मिक्स करून घेवचे। नंतर थोडे उदक घाल हे पीठ मळून घेवचे पुरा। जास्त ना थोडे उदक घालून घेवचे। आता हांवें पीठ कालून घेतले। आता आम्ही हे धापून घेऊन एक 15 मिनिट असे दवरया। आता आम्ही हेजभर खाऊक शेंगाची चटणी करया आणि त्याची तयारी करून घ्या। शेंगा चटणी करूक हांवें लहान वाटी शेंगा घेतला। 2 हिरवी मिरसांग घेतला। हिंग तो मिरसांग तुमगेल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। कोथिंबीर पालो आणि मीठ। आता आम्ही शेंगा भाजून घ्या। शेंगा भाजून घेतला चटणी टेस्टला बरो येता। आता मी शेंगा भाजून घ्या। आता शेंगा बरे करून भाजून घेतलाय। आता हे थंड करून ह्याची साल खाण घेता। आता मी हे सगळं मिक्सरात घालून वाटून घ्या। भाजून घेतील शेंगा, मिरसांग, कोथिंबीर पालो, जिरे, थोडे उपवासाचे मीठ आणि उदक घाल हे वाटून घ्या। चटणी तयार झाली। हाय थोडेशी एक बाउला खाण घेतला। आता एक 15 मिनिट झाले। आता आम्ही थालीपीठ थापून घ्या। त्यासाठी हाय लाटफळ्याचेर एक बटर पेपर घेतला। तुम्ही हिंगा कॉटन कपडे घेतला बी चलता आणि हे अशकन थापून घेवचे। बाजून असे तुरटी दिसल्यार अशेत का हिंगा गोल कन असे थापते वयचे। हांवें हिंगा थालीपीठ थापून घेतले। आता आम्ही हे खाण घ्या हळू आणि हांवें एक प्लेटा खाण घेते असं। आता असे बाकीचे बी थापून घेता। तुम थापताना हे जरा घट्टच दिसले तर थोडे उदक घालून घेऊन मात्र मऊ करून घेतला चलता।
अशेच हांवें दुसरे बी थालीपीठ थापून घेतले। आता आमी हे भाजून घेया। तव गरम कर दवरला, तितून थोडेशे तूप घालून घेया। तर थालीपीठात भाजून घेया आमी। गॅस मीडियम हेचेर दवरया। आता मी हे फिरवून घेया। परत हे दोन्ही वाटेन बरेकन भाजून घ्या आम्ही। परत फिरवून घेऊचे। मस्त करकरीत असे हे भाजून घेऊचे। थोडे तूप लावून घेते असा। हे पळया कितले मस्त भाजला। अशेच कन हा बाकीचे बी थालीपीठ भाजून घेता। मस्त असे उपवासासाठी साबुदाणा थालीपीठ आणि शेंगा चटणी तयार असा। हे तुम्ही एक पटी नक्की कन पळया आणि कमेंट कन सांगा माका तुमका आवडलं का ना म्हणून। आणि कोंकणी किचनाक लाईक शेअर आणि सबस्क्राइब करूक विसरू नका। व्हिडिओ पळयल्याबद्दल तुमगेल धन्यवाद।